विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, इंग्लिश ग्रामरचा आपण इथं कोर्स तयार करत आहे. याचा हा पहिला व्हिडिओ लेक्चर आहे. मित्रांनो समजून घ्या की इंग्लिश जेव्हा आपण शिकत असतो तर आपल्या मनामध्ये खूप सारे डाऊट असतात. इंग्लिश जमेल का, इंग्लिशमध्ये मला मार्क येत नाही, इंग्लिशमुळे माझा पेपर कुठंतरी आपण म्हणू शकतो राहत आहे. ठीक आहे, तर याची आता तुमच्या मनातून भीती ही पूर्णपणे काय होणार, नष्ट होणार आहे. समजून घ्या. जर बघितलं तर आपल्याला इंग्लिशचे पार्ट किती असतात हेच आपल्याला माहित नसते. पहिली गोष्ट, इंग्लिश जर बघितलं जवळपास 3 पार्टमध्ये विभागले गेलेला आहे. एक आपण म्हणू शकतो ग्रामर आहे, त्याच्यानंतर जर बघितलं कॉम्प्रेन्शन आहे, म्हणजे आपण त्याला पॅसेज म्हणत असतो. ठीक आहे, आणि इथं जर बघितलं तर इथं तुमचं व्होकॅब्युलरी आहे. ठीक आहे, आता जर बघितलं ना तर बरेच विद्यार्थी आपण असं म्हणू शकतो की ते ग्रामरची तर तयारी करतात, म्हणजे कुठंतरी बॅच लावतात. त्याच्यानंतर जर बघितलं ना आपण म्हणू शकतो 2-3 महिने बॅच पण करतात, त्याच्यानंतर त्याच्यावर रिव्हिजन करतात, सगळं अभ्यास वगैरे व्यवस्थित करतात. ते कशाचं, ग्रामरचं, बरोबर आहे की. पण या 2 पार्टला ते स्किप करतात. असं म्हणू शकतो आपण की हे जे 2 पार्ट आहे, कॉम्प्रेन्शन आहे आणि इथं काय दिलेलं आहे आपण म्हणू शकतो व्होकॅब्युलरी आहे, याला काय करतात, स्किप करतात. आता समजून घ्या, कुठं जर आपण चेक केलं, ठीक आहे, इंग्लिशमध्ये जर चेक केलं, एखादा जर सरळ सेवा जर बघितलं तर सरळ सेवाला आपण 25 क्वेश्चन 25 मार्क जर पकडला, किंवा इथं जर बघितलं तर आपण म्हणू शकतो MPSCची एक्झाम असेल, 50 क्वेश्चन जरी असेल, याला 50 मार्क नाही ते 100 मार्कसाठी, तर समजून घ्या याच्यापैकी 50% जर वेटेज जर बघितलं कोणाला आहे, 50% कोणाला वेटेज आहे ग्रामरला, आणि 50% आपण म्हणू शकतो व्होकॅबला आहे. म्हणजे 45% कोणाला असणार, व्होकॅबला, आणि 5% कोणाला असणार, तर आपण म्हणू शकतो कशाला असणार आहे, ते कॉम्प्रेन्शनला, पॅसेजला असणार. म्हणजे सरळ आपल्याला सांगता असं येईल की इथं 50% मध्ये ते काय झालेलं आहे, डिवाइड झालेलं आहे. पण आपण तयारी कशाची करतो मित्रांनो, तर तयारी फक्त आपण 50%ची करत आहे. मग तुम्हाला दिसतात की मुंबई, पुणे किंवा औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या विद्यार्थ्यांचा रिझल्ट तिथं जास्त प्रमाणात दिसतो, आणि आपण जो मराठवाडा, विदर्भ आहे याच्यामध्ये रिझल्ट कमी दिसत आहे. का, कारण काय त्याला, की कारण हे आहे, कारण की ग्रामरची आपण तयारी तर करतच आहे, नो डाऊट आहे याच्यामध्ये. पण इथं जर चेक केलं तर आपण व्होकॅब्युलरीची तयारी करत आहे का, नाही, कॉम्प्रेन्शनची तयारी करत आहे का, नाही. मग कसं रिझल्ट येणार आहे, येणारच नाही ते. ठीक आहे, तर आता तुम्हाला इथं चिंता करण्याची गरज नाही आहे, कारण की आपण घेऊन आलेलो आहे एकदम कमी पैशामध्ये. ठीक आहे, इंग्लिशचा कोर्स तुम्हाला इथं दिसणार आहे. ठीक आहे, चेक करून घेऊ आपण काय म्हणतो हा, काय नाही. आता चेक करा. आता इथं जर बघितलं तर तुम्हाला वरती हेडिंग दिसत आहे, पहिला लेक्चर आहे. आपण सगळं एकदम बेसिक न इथं जाणार आहे. हा, काही विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असंही येऊ शकते, सर बेसिकचे व्हिडिओ आहे मी पाहणार नाही, मी डायरेक्ट ॲडव्हान्स लेवलचे व्हिडिओ पाहणार, कारण की मला बेसिक थोडं जमतं. बरोबर आहे, असं करू नका. व्हिडिओ जे आहे ना शेवटपर्यंत बघा. पहिला व्हिडिओ स्टार्ट जिथं झाला तो एंडिंगपर्यंत जे काही आपले 80-90 व्हिडिओ होणार आहे, तर हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. आणि ते पासून स्टार्टिंगपासून बघायचं आहे. मधातून कोणता तरी व्हिडिओ घेतला रँडमली, बरोबर आहे, हा नाऊनचा पार्ट मला आवडत नाही, डायरेक्ट तुम्ही वर्बला गेले, असं करू नका. कारण की कोणती गोष्ट कोणाला लिंक आहे तिथं, म्हणून तो कोर्स सेट करत असताना तुमच्या डोक्यानुसार तिथं सेट केलेला आहे. आपल्याला समजेल तसा तिथं सेट केलेला आहे. इथे चिंता करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. आता बघा इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय आपण म्हणत होतो याला शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती जर बघितलं तर याचा आपण इंट्रोडक्शन बघणार मित्रांनो. काय बघणार आहे आपण इथं, इंट्रोडक्शन. आता समजून घ्या, इंट्रोडक्शन बघत असताना जसं मला सांगा, एखादा आपण मूवी पाहण्यासाठी जातो, ठीक आहे, सिनेमा हॉलला, तर आपण त्याचा पहिले ट्रेलर बघत असतो. याचा अर्थ काय झालेला आहे, आपण पूर्णपणे मूवी बघितला का, तो नाही. ठीक आहे, ट्रेलर बघणे म्हणजे की याचा अर्थ त्याच्यामध्ये कुठले कॅरेक्टर आहे, बरोबर आहे, हे आपण तिथं चेक करणार आहे. आता याच्यामध्ये जर समजून जर घेतलं तर पार्ट्स ऑफ स्पीचचं काय, इंट्रोडक्शन म्हणजे आपण पूर्ण पार्ट्स ऑफ स्पीच तिथं शिकत आहे का, तर नाही. मग काय दिसतं सर इथं, मग इथं बघा 8 NPAची वापसी. म्हणजे इथं मी तुम्हाला एक ट्रिक दिली आहे, म्हणजे तुम्हाला कधी काय करतो ना आयोग, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांची जाती किती आहे याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. किती आहे ते, तर लक्षात ठेवायचं 8. आता हे जर बघितलं 8 NPAची वापसी म्हणू शकतो आपण. 8 NPAची काय वापसी, 8 म्हणजे काय लक्षात ठेवायचं की हे पार्ट्स ऑफ स्पीच किती आहे, तर 8 आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर लक्षात ठेवायचं पहिला काय असणार बेटा इथं, N फॉर लक्षात ठेवायचं नाऊन. काय असणार तो, N फॉर नाऊन. त्यानंतर ठेवू या लक्षामध्ये P फॉर काय असणार तो, प्रोनाऊन. P फॉर काय असेल रे, प्रोनाऊन. पॉईंट क्लिअर का. त्यानंतर समजून घेऊया A फॉर काय दिसतो इथं. आता A फॉर ॲडजेक्टिव्ह पण आहे आणि ॲडवर्ब पण आहे.
पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की तो ॲडजेक्टिव्ह आहे इथं. म्हणजे NPA मध्ये कोण आहे, नाऊन, प्रोनाऊन आणि काय दिसतो आपल्याला, ॲडजेक्टिव्ह. इथं ची हा वाक्य कंप्लीट करण्यासाठी आलेले आहे. त्याच्यानंतर बघा व्ही फॉर वर्ब, व्ही फॉर काय असेल इथं, वर्ब. त्याच्यानंतर समजून घेऊया आपण, व्ही फॉर असणार माझ्यासाठी वर्ब. ए फॉर लक्षात ठेवा ॲडवर्ब आहे तो, ए फॉर काय असणार तो, ॲडवर्ब. ठीक आहे. त्यानंतर जर चेक केलं आपण, पी फॉर प्रीपोजिशन आहे. पी फॉर काय असणार माझ्यासाठी, प्रीपोजिशन. काय असणार बेटा तो, प्री फॉर प्रीपोजिशन. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आपल्याला, सी फॉर कंजंक्शन आहे. ठीक आहे, सी फॉर काय असणार, कंजंक्शन असणार. आणि आय फॉर काय असणार, इंटरजेक्शन. बरोबर आहे, आय फॉर काय असणार इथं, इंटरजेक्शन. पॉईंट कळलं का. हे याचं तोंड ओळख झालं. तोंड ओळख म्हणजे काय, इंट्रोडक्शन झालं. कोणाचं, तर पार्ट्स ऑफ स्पीचचं. म्हणजे कोणाला नाऊन म्हणणार, कोणाला ॲडजेक्टिव्ह म्हणणार, कोणाला वर्ब म्हणणार, हे अजून आपण डिटेलमध्ये गेलेलो आहे का, नाही. फक्त आपण त्याचं नाव इथं बघितलेलं आहे. नाऊन आहे हा, त्याच्यानंतर प्रोनाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे, ॲडवर्ब आहे, प्रिपोजिशन आहे, कंजंक्शन आहे, इंटरजेक्शन आहे. तर हे सगळे काय, तर हे पार्ट्स ऑफ स्पीच आहे. म्हणजे स्पीच म्हणजे आपल्याला माहिती आहे बोलणे, शब्द आहे. मग हे शब्द किती प्रकारचे आहे, तर 8 प्रकारचे आहे. 8 टाईप आहे ते. इथं जर समजून घेतलं, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, त्याच्यानंतर वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि शेवटी काय दिसतो आपल्याला, इंटरजेक्शन. असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही काय करणार, तर एक गोष्ट करायची आहे आपल्याला, की तुम्हाला मी इंग्लिशचा सगळा PDF पाठवणार आहे. कशावर, आपल्या ॲपवरती. ते तुम्हाला पहिले व्हिडिओ, आता एक गोष्ट समजून घ्या, व्हिडिओ पॉज करा, ती PDF पहिले काय करा, झेरॉक्स करा. त्याच्यानंतर हे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणारच आहे. काही गोष्ट ज्या समजा त्या झेरॉक्समध्ये किंवा आपण म्हणू शकतो PDF मध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे. काय लिहायचं आहे सर, तर काही फिल इन द ब्लँक तिथं भरायचं आहे, किंवा आपण म्हणू शकतो काही क्वेश्चन आहे त्याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे तिथं. तर ती प्रिंट पहिले काढा, त्याच्यानंतरच व्हिडिओ बघा. पॉईंट क्लिअर का. चला समोर जातो आता मी, काय दिलेलं आहे काय नाही चेक करा. बघा इथं काय दिसतो भाऊ, आता पहिला पॉईंट बघ ना आपण, प्रोनाऊन म्हणजे काय. बघा इथं काय दिसतो आपल्याला, प्रोनाऊन, सॉरी नाऊन म्हणजे काय. आता नाऊन म्हणजे तुम्हाला नाम माहीत आहे, याच्यामध्ये नो डाऊट. सर नाऊन म्हणजे नाम होतो, बरोबर आहे, किंवा त्याला तुम्ही नेम पण म्हणणार. याला काय म्हणणार आपण, नेम. कोणाचं नेम सर, तर चेक करून घ्या. अ नाउन इज अ वर्ड यूज ॲज अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग, क्वालिटी, स्टेट किंवा ॲक्शन. म्हणजे काय झालं सर याचा अर्थ, की नाउन हा असा वर्ड आहे की तो कोणाच्या ऐवजी किंवा कशासाठी यूज केला जातो, तर एखाद्या नामासाठी. कोणाच्या नामासाठी, एखाद्या प्लेसच्या नामासाठी, एखाद्या पर्सनच्या नावासाठी, एखादी थिंग, एखादी वस्तू आहे, किंवा आपण एखादी ॲक्शन म्हणू शकतो, यांच्या नावासाठी जो नाउन वापरला जातो त्यालाच काय म्हटलं जातो, जो नेम वापरला जातो त्यालाच काय म्हटलं जाते, नाउन म्हटलं जाते. किंवा तुम्ही नाउनची डेफिनेशन अशी लक्षात ठेवली तरी चालते, एनी नेम. इथे काय म्हणतो मी, एनी नेम, कुठला तरी नेम, नाउन, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, नाउन म्हणणार आहे. मग याच्यामध्ये काय आहे सर, बघा इथं काऊ, मॅन, टायगर, हाऊस, बेंच, स्टोन, ॲक्शन, प्लॅन, आयडिया, रमेश, हे सगळे माझ्यासाठी काय झालेले आहे, नाउन झालेले. काय झालं ते, नाउन. कारण की त्यांना ओळखण्यासाठी, एक डिनोट करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, त्याला एक नाव दिलेलं आहे, त्यालाच आपण काय म्हणणार, नाउन म्हणणार. मग सर याचा काही नियम आहे का, तर नियम वगैरे काही नाही, बरोबर आहे. आता मला सांगा, आपले जे पूर्वज होते ते कुठेतरी झाडावर राहत होते, त्यांना कुठल्या तरी वस्तूची गरज भासली, ते खाली उतरले. मग त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण म्हणू शकतो एक एक वस्तूची गरज तिथं भासत होती. मग त्यांनी काय केलं, त्यांना नाव द्यायला सुरुवात केली. म्हणजे एखादी वस्तू आहे, एखादा याला नाव द्यायचं, बा दगड आहे तर याला दगड म्हणून दिलं, माती आहे माती म्हणून दिलं, झाड आहे झाड म्हणून दिलं. पण याच्यासाठी असं म्हणू शकतो आपण, कुठला तिथे नियम होता का, नाही. आता एखादी जी गोष्ट नवीन काहीतरी दिसत असेल, आपण सायंटिस्ट त्याला काय देऊन देतात, नाव देऊन देतात. याचा अर्थ त्याच्यासाठी काही नियम आहे का, नाही आहे. आता मला हा फॅन दिसतो, बरोबर आहे की नाही, का टेबल आहे इथं दिसत आहे, लाईट दिसत आहे, हे सगळे काय, हे काय आहे, तर लाईट काय म्हणू शकतो आपण, तिथं नाउन आहे. मग हा जो फॅन दिसत आहे आपल्याला, आपल्या पूर्वजांनी याला जर फॅन म्हटलं नसतं, किंवा ही जे AC दिसत आहे तुम्हाला दिसत नसेल, मला दिसत आहे, ही जे AC आहे, तर याला आपण म्हणू शकतो AC म्हटलेलं आहे.
पण आपल्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे ते. जर आपल्याला आपण म्हणू शकतो त्याला जर एसी म्हटलं नसतं तर आपण काहीतरी वेगळं म्हटलं असतं, त्याला टेबल म्हटलं असतं. या फॅनला जर पूर्वजांनी चेअर म्हटलं असतं तर आपण याला चेअरच म्हटलं असतं, काही विषय नाही त्याच्यामध्ये. पॉईंट कळलं का? म्हणजे इथं कुठला नियम आहे का नावांसाठी नाही, ते फक्त एक फाईंड करण्यासाठी, आयडेंटिटीसाठी त्याला एक दिलेलं काय ते नाम आहे. आता हे सगळं आपण इथं बघितलं एक्झाम्पलद्वारे. मग सर नाऊन संपला का? तर आम्ही तर चेक केलं होतं नाऊनची टाईप आहे काहीतरी, बरोबर आहे. प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, मटेरियल नाऊन, ठीक आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन वगैरे हे कुठं आहे हे तर घेतलंच नाही तुम्ही. तर हे सगळं डिटेल जेव्हा व्हिडिओ चालू होणार की नाही तेव्हा तिथं घेतलं जाणार आहे. हा फक्त मी तुम्हाला सांगितलं की हा इंट्रोडक्शनचा लेक्चर आहे. पॉईंट क्लिअर का? चला समोर जातो. चेक करा इथं काय दिलेलं आहे आपल्याला. काय दिलेलं आहे इथं? प्रोनाउन. काय दिसतो आपल्याला? प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय होतं की प्रोनाउन इज अ वर्ड दॅट इज यूज इन्स्टेड ऑफ अ नाउन. आता बघा मी काय करतो ना की हा प्रो आणि नाउनला काय करतो बेटा वेगळं करतो. प्रोचा अर्थ काय होतो? च्या जागी. प्रोचा अर्थ काय होतो? च्या जागी. मग कोणाच्या जागी? तर या नाउनच्या जागी. कोणाच्या जागी? तर नाउनच्या जागी. मग असा वर्ड आहे प्रोनाउन, हा असा वर्ड आहे की तो यूज केला जातो इन्स्टेड ऑफ नाउन. मग कोणाच्या ऐवजी यूज केला जातो? तर इन्स्टेड ऑफ. इन्स्टेड ऑफचा अर्थ पण काय होतो? च्या जागीच होतो. मग कोणाच्या जागी? तर नाउनच्या जागी. एका नाउनच्या जागी, एका नामाच्या जागी जो आपण एक वर्ड तिथं आणत असतो त्याला काय म्हटलं जाते? प्रोनाउन म्हटलं जाते. म्हणजे आपण म्हणू शकतो नाउनचं रिपिटेशन टाळण्यासाठी, तो वर्ड अवॉइड करण्यासाठी जो एक वर्ड तिथं आणला जातो त्यालाच काय म्हटलं जाते? नाउन म्हटलं जाते. जसं मला सांगा, मी एखादा सेंटेन्स मराठीमध्ये जर म्हटलं, मोदी साहेबांबद्दल घेऊ आपण. मोदीजी इथं अमरावतीला आले, त्याच्यानंतर मोदी गाडीतून उतरले, मोदी रस्त्यानं चालत होते, त्याच्यानंतर मोदीजीने चहा घेतला, मोदीजीने पाणी घेतला, मोदीजीने नाश्ता केला. याचा अर्थ काय होता? वारंवार मोदीजी मोदीजी रिपीट होत आहे. मग या नाउनच्या ऐवजी आपण दुसरा एखादा वर्ड आणू शकतो. मोदीजी आले, ते रस्त्याने चालत होते, त्यांनी तिथं पाणी पिलं आहे की नाही, चहा घेतला, मग त्यांनी ते तो हे जे आपण आणत आहे हे काय? तर हे प्रोनाउन आहे, मराठीतले ते सर्वनाम आहे. चेक करा. रमन इज अ क्लेवर बॉय. रमन इज अ काय दिलेलं आहे? क्लेवर बॉय. त्याच्यानंतर काय दिले? रमन स्टडीज डेली. शी हेल्प्स रमन. देर इज रमन्स हाऊस. रमन हेल्प्स इन एक्झामिनेशन. वारंवार काय होत आहे बेटा? रमन रमन इथं काय होत आहे? रिपीट होत आहे. बरोबर आहे. मग आपण कोणाबद्दल बोलत आहे म्हणून रमन या पहिल्या सेंटेन्स मधला जो रमन आहे त्याला आपण ॲज इट इज ठेवणार आहे, कारण की कोणाबद्दल बोलत आहे हे कळणार नाही आपल्याला आपण जर त्याच्याऐवजी जर प्रोनाउन यूज केला तर. हा जो रमन आहे की नाही, या रमनच्या ऐवजी मी काय करतो की ही घेणार. इथं काय घेणार? हे. त्याच्यानंतरचा जो रमन दिसत आहे याच्याऐवजी मी काय घेतो? इथं हिम घेतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर रमन दिसत आहे, रमन्स दिसत आहे, याच्याऐवजी आपण काय म्हणू शकतो? हिज. नंतर रमन दिसतो आपल्याला, याच्याऐवजी काय घेऊ शकतो आपण? ही. पॉइंट क्लिअर का? मग आता काय होतं ना, एकच तर नाव नाही सर रमनवाला. मग याच्याऐवजी तुम्ही रमनच्या ऐवजी ही करत आहे, इथे हिम घेत आहे, इथे हिज घेत आहे, परत ही घेत आहे. एकच नाव आहे रमन. त्यानं वारंवार त्याचं आपण म्हणू शकतो प्रोनाउन तिथे चेंज करत आहे. मग ते कसे चेंज झालेले आहे, कसं यूज केलं जातं, सगळं डिटेलमध्ये तुम्हाला शिकवतो मी. काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. पण काय आहे ना, मी फक्त एवढं इथं सांगण्याचा माझा प्रयत्न आहे की रमनच्या ऐवजी मी इथं ही वापरला, रमनच्या ऐवजी हिम वापरला, रमनच्या ऐवजी हिज वापरले. तर हे सगळे जे आपण यूज केलेले आहे आता, हिम, ही, त्याच्यानंतर ही, तर हे सगळे काय? तर हे सगळे प्रोनाउन आहे. चेक करा. इथं तुम्हाला एका बाजूला तुम्हाला नाउन दिलेलं आहे. मी एका बाजूला काय दिलेलं आहे? नाउन. आणि इकडे जर बघितलं तर इकडे दिलेलं आहे तुम्हाला प्रोनाउन. ठीक आहे. मग काय होतो की जो नाउन दिसतो तुम्हाला, रमन आहे, नोरा आहे, सिटी आहे, रमन अँड नोरा दिलेला आहे, नोरा अँड आय दिलेला आहे, हे सगळे काय? तर हे सगळे नाउनच आहे. हे सगळे काय असणार माझ्यासाठी? नाउनच आहे. पॉइंट क्लिअर का? पण या नाउनच्या ऐवजी मी एक वर्ड आणलेला आहे, त्याला आपण म्हणणार प्रोनाउन. त्याला काय म्हणणार बेटा आपण? प्रोनाउन. चेक करा. रमन हा एक व्यक्ती आहे, पुरुष आहे, तर आपण काय म्हणू शकतो? ही, हिम आणि हिज. हे काय दिसतात तुम्हाला? प्रोनाउन दिसतात. काय दिसतात तिथं? प्रोनाउन दिसतात. ही आहे, हिम आहे, हिज आहे. त्याच्यानंतर चेक करा. नोरा जर बघितलं, एका स्त्रीचं नाव आहे, आपण म्हणू शकतो तिच्याऐवजी आपण काय घेतलेलं आहे इथं? शी, हर. आणि इथं काय दिसते बेटा? हर्स. पॉइंट क्लिअर का? त्यानंतर बघा इथं काय दिसतो आपल्याला? सिटी आहे.
काय दिसतो इथं सिटी. सिटी जर चेक केलं तर सिटीच्या समोर काय दिलेलं आहे, तर सिटीच्या समोर इट घेतलेलं आहे, म्हणजे सिटी एक नाउन आहे, त्याच्या ऐवजी आपण काय यूज केलेलं आहे, इट नावाचं काय केलेलं आहे, प्रोनाउन तिथे यूज केलेलं आहे. कारण की ते लिव्हिंग आहे का, नाही, कुठला आहे, नॉन लिव्हिंग आहे, बरोबर आहे. म्हणून त्याच्यासाठी लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग म्हणजे माहित असेल तुम्हाला. लिव्हिंग म्हणजे काय, सजीव, आणि नॉन लिव्हिंग म्हणजे काय म्हणू शकतो आपण, निर्जीव. त्यानंतर चेक करा नोरा अँड रमन. आता मला सांगा नोरा अँड रमन मध्ये जर बघितलं, मी आहे का त्याच्यामध्ये, आपण आहे का बरं त्याच्यामध्ये, नाही आहे आपण, म्हणजे ते आपल्यासाठी ते झाले. म्हणजे आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये एक आहे का, नाही, दोघं आहे ते, तर आपल्यासाठी काय तो नाही होणार किंवा ती नाही होणार, आपण काय म्हणणार त्यांना, ते म्हणणार. क्या आम्ही म्हणणार का आपण, नाही, कारण की आपण त्याच्यामध्ये आहे का, नाही, मी पण नाही आहे, तुम्ही तर तिथं लेक्चर बघत आहे, बरोबर आहे. इथे चेक करून घ्या, याच्यामध्ये जर बघितलं ते आपल्यासाठी काय होणार बेटा, ते होणार. ते जर होत असेल तर याच्यामध्ये काय दिसतो, दे, त्याच्यानंतर देम, आणि इथं काय दिलेलं आहे, देअर्स, बरं आहे. ते, त्यांना, त्यांचं, आपण असं म्हणू शकतो मराठीमध्ये. सगळं मी सांगतो, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्याच्यानंतर बघा नोरा अँड काय दिलेला आहे. आता बघा नोरा अँड जर आय म्हणत असेल तो, तर याच्यामध्ये आय म्हणजे मी आहे. तुम्ही जर आय तिथं यूज केला, वापरत असाल, तर याचा अर्थ तुम्ही त्याच्यामध्ये आहे, नोरासोबत तुम्ही पण आहे. नोरा अँड आय जर असेल तर याचा अर्थ मी त्याच्यामध्ये आहे, अर्थातच काय होणार, तो आम्ही होणार. आता आम्ही जर असेल तर त्याच्यासाठी प्रोनाउन बघा इंग्लिशमधला वी आहे, अस आहे, आणि इथं काय दिलेलं आहे, अवर्स आहे. तर हे सगळे काय आहे, तर हे सगळे प्रोनाउन आहे. काय दिसतात तिथं, प्रोनाउन आहे. पॉईंट कळला का. आपण काय बघितलं, आपण एक नाउन बघितला. नाउन म्हणजे तिथं लक्षात ठेवायचं एनी नेम, कुठला तरी जो नाउन आहे, कुठला तरी जो नेम आहे, नाम आहे, त्यालाच काय म्हटलं जाते, नाउन म्हटलं जाते. ठीक आहे. मग तो कॉमन आहे, प्रॉपर आहे, सगळं डिटेलमध्ये समोर शिकवणार आहे. इथे चेक करा प्रोनाउन म्हणजे काय, की जो नाउनच्या ऐवजी वापरला जातो त्याला मी प्रोनाउन म्हणणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला कळालं असेल, समजलं असेल, क्लिअर झालं असेल, दॅट इज क्लिअर, बरोबर आहे. चला समोर जाऊ आपण. समोरचा पॉईंट समजून घ्या. समोरचा पॉईंट दिलेला आहे ॲडजेक्टिव्ह. काय दिसतो इथं, ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हमध्ये काय करतो बेटा, मी काय करतो की हा ॲड आणि जेक्टिव्हला वेगळं करतो. ॲड आणि काय करतो, जेक्टिव्हला काय करतो, वेगळं करतो. म्हणजे काय होणार ना, की तुम्हाला तिथं त्या वर्ड्सवरूनच त्याचं मिनिंग जमेल, समजेल. इथं चेक करा, ॲड म्हणजे काय करणे, काहीतरी ॲड करणे, ॲडिंग करणे. काय करणे बेटा इथं, ॲडिंग करणे. मग हा ॲडजेक्टिव्ह कोणाचा पार्ट होता, तर आपण म्हटलं तर नाउन, प्रोनाउन आणि ॲडजेक्टिव्ह. म्हणजे तिथं जर बघितलं NP आपण वेगळं केलं होतं, म्हणजे याचा अर्थ काय झाला, की यांचं गट वेगळं आहे, NP वाल्यांचं. समजून घ्या. An adjective is a word that describes noun and pronoun. म्हणजे ॲडजेक्टिव्ह हा असा वर्ड आहे की जो कोणाबद्दल डिस्क्राइब करत असतो, तर आपण म्हणू शकतो नाउन बद्दल किंवा कोणाबद्दल बेटा, प्रोनाउन बद्दल. म्हणजे आताच बघितलं आपण, पहिले काय बघितलं, नाउन, नंतर काय बघितलं, प्रोनाउन. यांच्याबद्दल हा एक्स्ट्रा माहिती देतो. म्हणजेच काय म्हणू शकतो, ॲड करत असतो एक्स्ट्रा त्याच्यात. जसं बघा एखादी गोष्ट आहे, पण एखाद्या मित्राला आपल्याला सांगायची आहे, पण त्याला जर सरळ सरळ जर सांगितलं तर त्याला बोरिंग वाटते, तो ऐकणार नाही. मग आपण विदर्भाच्या भाषेमध्ये बनत असतो ना, काय बनत असतो, तिखट मीठ लावून त्याला सांगणे. मग ती गोष्ट तिखट मीठ लावून जेव्हा आपण त्याला सांगत असतो, मग तो बरोबर ऐकतो. मग इथं चेक करा की ॲडिंग मोर, मोर म्हणजे जास्तीचं, अबाउट म्हणजे कोणातरी बद्दल, कोणाबद्दल तर नाउन बद्दल किंवा कोणाबद्दल इथे दिसत आहे, प्रोनाउन बद्दल. मग ॲडजेक्टिव्ह हा असा वर्ड आहे की जो नाउन बद्दल किंवा प्रोनाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती देतो, जास्तीची माहिती तिथं काय करत असतो, ॲड करत असतो. समजून घ्या. इथं मी म्हटलं राम इज अ बॉय, राम इज अ बॉय. इंटेलिजंट मी हा वर्ड इथं वापरला नाही, असं समजून घ्या. राम इज अ बॉय. मग मी काय म्हणू शकतो, राम एक मुलगा आहे. पण मी म्हटलं की राम हा इंटेलिजंट बॉय आहे, तर याचा अर्थ काय झाला की त्या बॉय बद्दल, त्या राम बद्दल इंटेलिजंट हा वर्ड काय करत आहे, एक्स्ट्रा माहिती देत आहे. म्हणजे इथं असं झालेलं आहे की हा जो नाउन दिसतो तुम्हाला बॉय आहे की हा काय दिसतोय बेटा, एक नाउन आहे. नाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती देण्यासाठी कोण आलेलं आहे इथं, इंटेलिजंट. इंटेलिजंट हे माझ्यासाठी काय झालेलं आहे, तर ॲडजेक्टिव्ह झाला. कारण की जो कोणाबद्दल, नाउन बद्दल किंवा प्रोनाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती देतो, ॲडिशन माहिती देतो, त्यालाच काय म्हटलं जाते, ॲडजेक्टिव्ह म्हटलं जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जेना इज अ क्लेवर गर्ल. मी असंही म्हणू शकतो ना, जेना इज अ गर्ल, जेना एक मुलगी आहे.
पण जेना ही एक हुशार मुलगी आहे, मग मला सांगा इथं क्लेवर हा जो वर्ड आलेला आहे आपण ज्याला अंडरलाईन केलेला आहे, तर गर्ल बद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे. गर्ल हे काय नाउन आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं गर्ल, मॅन, वुमन, बरोबर की बॉय, बॉईज, ठीक आहे, हे सगळे काय आहे, तर हे सगळे नाउन आहे. जो नाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती देतो त्याला मी ॲडजेक्टिव्ह म्हणणार. त्याला काय म्हणणार बेटा, मी ॲडजेक्टिव्ह म्हणणार. पॉईंट क्लिअर का? एकदम सिंपल आहे, सोपं आहे, आपण समजून घेऊया त्याला. त्याच्यानंतर चेक करा नाउन म्हणजे काय होतं. इथं काय दिलेलं आहे, इथं नाउन. नाउन म्हणजे आपण ऑलरेडी चेक केलेलं आहे, सिटी, बॉय, स्पॅरो, पेपर्स, गर्ल, हे सगळं काय, तर हे नाउन आहे. यांना डिनोट करण्यासाठी आपण त्यांना दिलेलं एक नेम आहे, सिटी, बॉय, बरोबर आहे. आता सिटी आहे, सिटीला जर पूर्वजांनी आपलं व्हिलेज म्हटलं असतं, आपण याला व्हिलेज म्हटलं असतं. अमरावती व्हिलेज, पुणे व्हिलेज, मुंबई व्हिलेज, बरोबर आहे. पण आपल्या पूर्वजांनी याला सिटी म्हटलेलं आहे, तर आपण सिटी घेऊया त्यांना. आता सिटी आहे, बॉय आहे, स्पॅरो आहे, पेपर्स आहे, त्याच्यानंतर गर्ल आहे. ओळखण्यासाठी आपण त्याला दिलेलं एक काय नाम आहे, त्याच्यामध्ये काही आहे का, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, नाउन म्हटलेलं आहे. आता नाउन आहे, कसं आहे, सिटी आहे. पण सिटी आहे, पण कशी सिटी आहे, ती क्लीन आहे, डर्टी आहे, अ क्लीन सिटी. मग मला सांगा एक क्लीन सिटी, अ क्लीन सिटी. बॉय आहे, पण कसा आहे रे तो, अ गुड बॉय. जरी तो बॅड असेल तर इथं तर घ्या सेंटेन्समध्ये. मग मला सांगा इथं आपल्याला काय लक्षात येत आहे की सिटी हा एक नाउन आहे, बॉय पण एक नाउन आहे, त्याच्यानंतर स्पॅरो पण एक काय दिसतो, नाउन दिसतो, पेपर्स पण काय नाउन आहे, गर्ल पण काय दिसत आहे बेटा, इथं नाउन आहे. पण काय दिसतो रे इथं की त्याच्या समोर जर बघितलं आपण, त्याच्या समोर तुम्हाला क्लीन दिलेला आहे, गुड दिसतो, ब्युटिफुल, फाईव्ह, टॉल. तर हे काय करत आहे, या सिटी बद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे. सिटी आहे, नाउन आहे तो एक, पण कशी सिटी आहे, एक क्लीन सिटी आहे, एक बिग सिटी आहे. आपण म्हणू शकतो अ स्मॉल सिटी, अ डर्टी सिटी. तर इथं काय आलेलं आहे की क्लीन असेल, बिग असेल, डर्टी असेल, स्मॉल असेल, हे सगळं काय सांगायचं, या सिटी बद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे. म्हणजे सिटी हे कोण आहे, नाउन आहे. बॉय कोण आहे रे, परत नाउन आहे. स्पॅरो कोण आहे, नाउन आहे. पेपर्स काय आहे, नाउन आहे. परत गर्ल काय आहे, नाउन आहे. मग इथं बघा बॉय आहे, पण कसा आहे तो, अ गुड बॉय. मग मला सांगा हा गुड काय झाला बेटा, ॲडजेक्टिव्ह झाला. मग हे सगळं जे तुम्हाला दिसत आहे, क्लीन आहे, गुड आहे, ब्युटिफुल आहे, स्पॅरो आहे, पण एक कशी स्पॅरो आहे रे ते, ब्युटिफुल स्पॅरो आहे. नाउन, नाउनबद्दल एक्स्ट्रा बोलणार आहे, त्याला काय म्हणणार मी, ॲडजेक्टिव्ह. ब्युटिफुल हे माझ्यासाठी ॲडजेक्टिव्ह आहे. पेपर्स आहे, पण किती आहे. आता बघा ॲडजेक्टिव्ह हा काय करत असतो, याच्याबद्दल म्हणजे यांनी आपण क्वेश्चन करू शकतो ॲडजेक्टिव्हला, हाऊ किंवा काय असेल ते, हाऊ मेनी. खाऊ आहे का तिथं, नाही. इथं काय दिसतो बेटा, हाऊ किंवा काय दिलेलं इथं, हाऊ मेनी. हाऊ काय सांगणार, कसा, कसे, कसे. हाऊ मेनी म्हणजे काय सांगणार, किती, बरोबर आहे. हाऊ मेनी पेपर्स आपण म्हणतो ना, हाऊ मेनी पेपर्स, किती आहे पेपर. मग किती आहे तिथं, 5. आता इथं लक्षात ठेवा की नाउन हा माझ्यासाठी काय दिलेला आहे, पेपर्स. हे जर बघितलं, पेपर्स हे माझ्यासाठी काय असणार, नाउन आहे. मग किती आहे तर 5. मग 5 हे माझ्यासाठी काय झालं बेटा, ॲडजेक्टिव्ह झाला. तो काय झाला माझ्यासाठी, ॲडजेक्टिव्ह. पॉईंट कळलं का. त्याच्यानंतर बघा गर्ल हे माझ्यासाठी काय, नाउन आहे. नाउन बद्दल काय माहिती देत आहे, टॉल. गर्ल आहे, पण कशी आहे ती, एक टॉल गर्ल आहे, बरोबर की नाही. अकारे टॉल गर्ल. टॉल हे माझ्यासाठी काय झाला, ॲडजेक्टिव्ह झालं. तिथं काय झालेलं आहे, तिथं ॲडजेक्टिव्ह. पॉईंट क्लिअर का, ठीक आहे. त्याच्यानंतर जर पॉईंट जर समजून जर घेतला आपण, हे झालेलं आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह काय करतो, मला तुम्ही रिपीट करून सांगा, काय करतो ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह हा नाउन बद्दल किंवा कोणाबद्दल, प्रोनाउन बद्दल काय करत असतो, एक्स्ट्रा माहिती देत असतो, ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणणार, ॲडजेक्टिव्ह म्हणणार. चल आता चेक करून घ्या. आता इथं काय दिसते आपल्याला, सांगा काय दिलेलं आहे, वर्ब. काय दिसते तर वर्ब. वर्ब म्हणजे काय, तर वर्ब म्हणजे आपण असं समजू शकतो, वर्ब म्हणजे तुम्ही म्हणत असता याला क्रियापद. वर्ब म्हणजे काय म्हणता तुम्ही याला, क्रियापद, बरोबर. वर्बला तुम्ही क्रियापद म्हणता. याचं आपण अक्षर लक्षात ठेवायचं, इथं ॲक्शन, यालाच काय म्हटलं जाते, ॲक्शन म्हटलं जाते. समजून घ्या. वर्ब इज अ वर्ड दॅट शोज ॲन ॲक्शन ऑर स्टेट. म्हणजे वर्ब हा असा वर्ड आहे की तो एक ॲक्शन शो करतो किंवा तो काय करत असतो बेटा, एक स्टेट, स्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग ॲक्शन म्हणजे काय सर, ॲक्शन म्हणजे क्रिया. ॲक्शन म्हणजे काय, क्रिया. स्टेट म्हणजे काय, की स्टेट म्हणजे आपण म्हणू शकतो की स्थिती किंवा काय असेल तिथे जागा. आता तुम्हाला मी एकदम सिंपल एक्झाम्पल सांगतो. मी म्हणत आहे की तो खेळत आहे, किंवा असं म्हणू शकतो तो मोबाईल खेळत आहे, किंवा मी असं म्हणणे की हा माझ्याकडे मोबाईल आहे, मी मोबाईल खेळत आहे.
याचा अर्थ इथे ॲक्शन कुठली होत आहे, इथे खेळण्याची ॲक्शन होत आहे, मोबाईल खेळण्याची ॲक्शन होत आहे. पण मी दुसरा स्टेटमेंट असं करत आहे की माझ्या हातामध्ये मोबाईल आहे, माझ्या हातामध्ये काय मोबाईल आहे. इथं आता खेळण्याची ॲक्शन होत आहे का, नाही. पहिल्या स्टेटमेंटमध्ये असं दिसत आहे की मी मोबाईल खेळत आहे, याचा अर्थ काय होत आहे, तिथं खेळण्याची ॲक्शन होत आहे, म्हणजे तिथं काय होत आहे, ॲक्शन होत आहे, क्रिया होत आहे. पण दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये मी जेव्हा म्हणतो की माझ्या हातामध्ये मोबाईल आहे, याचा अर्थ इथं ॲक्शन होत आहे का, नाही. इथं फक्त स्टेट दाखवलं, आपण स्थिती दाखवलं. म्हणजे असेच तुम्हाला बरेच तिथं सेंटेन्स दिसणार की ते ॲक्शन पण दाखवणार आणि ते स्टेट पण दाखवणार. त्यालाच काय म्हणणार आपण, वर्ब. त्यालाच काय म्हणणार आपण, वर्ब. आणि वर्बची डेफिनेशन असं वगैरे काही लक्षात ठेवायचं नाही. तुम्हाला फक्त वर्बची डेफिनेशन एकदम शॉर्टमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला लक्षात ठेवायचं वर्ब म्हणजे काय, ॲक्शन किंवा स्टेट, एक क्रिया किंवा एक स्थिती दाखवते वर्ब. झालं, दॅट इट. त्याच्यामध्ये काहीच नाही आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, ओपन आहे. एक्झाम्पल जर बघितलं, ओपन, बरोबर आहे, ओपन करण्याची ॲक्शन होणार. त्याच्यानंतर बघा, क्लोज, गो, कम, प्ले, रन, टेल, आस्क, पुल, हे सगळे काय, तर हे सगळे वर्ब आहे. याच्यातून क्रिया दिसते आपल्याला. गो म्हणजे जाण्याची, कम म्हणजे येण्याची, पुल म्हणजे आपण म्हणू शकतो ओढण्याची, पुश म्हणजे ढकलण्याची, टेल म्हणजे आपण तिथं म्हणू शकतो त्याच्यापासून टेल आहे, टोल आहे, टेलिंग आहे, हे पण वर्ड तिथं यूज होणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं काय दिलेलं तर प्ले आहे, रन आहे, पुश आहे, सीट, से, राईट, ड्रिंक, स्लीप, सिंग. बरं, हे बघा, राईट थकला भाऊ, ड्रिंक केलं, त्याच्यानंतर स्लीप झाला, त्याच्यानंतर गायला लागला, बरोबर आहे की नाही. इथं समजून घ्या, हे सगळे काय तिथे ॲक्शन आहे. मग सर हे काय, कसं काय लक्षात ठेवायचं. हां, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की समजून घ्या बेटा, की सेंटेन्स कितीही मोठा असेल, म्हणजे सेंटेन्स 2 किलोमीटर आहे, विषय त्याचा नाही. विषय याचा आहे की त्या सेंटेन्समधला आपल्याला वर्ब फाइंड करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. वर्ब म्हणजे क्रियापद, तरच तुम्हाला त्या सेंटेन्सला पकडता येणार. जसं आपण म्हणतो ना, डॉक्टर जे समजा पहिले नस चेक करतो, मग काय झालेलं आहे, बिमार काय झालेला आहे कार्यकर्ता, त्याला बरोबर आयडेंटिफाय करता येते. मग तसंच तुम्हाला सेंटेन्सच्या बाबतीत आहे, तुम्हाला वर्बला जर ओळखता आला की हा वर्ब कुठला आहे, तर सेंटेन्स किती मोठा असेल तरी ते जमेल. मग सर याच्यासाठी काय करावं लागेल, याच्यासाठी तुम्हाला काही करायचं नाही, मी सगळं करून दिलेलं आहे. मी जे आहे समजा ॲपवरती, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती या वर्बची शीटची PDF पाठवलेली आहे. म्हणजे V1 काय असतो, V2 काय असतो, V3 काय असतो, V4 कोणाला म्हणायचं, V5 कोणाला म्हणायचं, त्याचं मराठीमध्ये मिनिंग काय होतो, हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित तिथं आपण बनवून तिथं पाठवलेली आहे. फक्त तुम्हाला काय करणं आहे, प्रिंट करणं आहे, ते वाचणं आहे. वाचणं आहे, अगेन आय रिपीट, वाचायचं आहे, त्याला त्या PDFला वाचायचं आहे. तुम्ही जर ते वाचलं नाही, ठीक आहे, तर वर्ब समजणार नाही, त्याचं V2 काय असतो, V3 काय असतो, हे कधीच कळणार नाही तुम्हाला. आणि तुम्हाला मी हे लाईव्हमध्ये किंवा आपण म्हणू शकतो कॅमेऱ्याच्या समोर सांगत आहे. आपल्या बॅचमध्ये इंग्लिश समजेल याची गॅरंटी मी घेणार नाही, पण तुम्हाला इथं जर इंग्लिश समजली नाही तर जगामध्ये तुम्हाला कुठंच इंग्लिश समजणार नाही. हे शब्द आहे आपला, काय म्हणत आहे, इथं समजेल याची गॅरंटी देत नाही, पण इथं जर समजली नाही तर कुठंच समजणार नाही याची फुल गॅरंटी आहे. पॉईंट कळलं का. तर व्यवस्थित वाचा, पहिल्या दिवसापासून लेक्चरला तुम्ही काय करा, जॉईन व्हा. मधातूनच रॅन्डमली कुठला तरी एखादं आज मन झालं बा आहे की नाही, वर्ब तिथं समजून घेतो, असं करू नका. नाऊन आहे त्याला रिलेटेड प्रोनाउन आहे, त्याला रिलेटेड ॲडजेक्टिव्ह आहे, वर्ब आहे त्याला रिलेटेड ॲडवर्ब आहे. हे प्रॉपरली तिथं करा. आपण आतापर्यंत हेच केलेलं नाही आहे, बरोबर की नाही, म्हणून आपला रिझल्ट तिथं येत नाही आहे. तर आपण समजून घ्या, आपल्याला रिझल्ट काढायचा आहे. याच्यामध्ये इंग्लिशमध्ये आपल्याला पंडित बनायचं नाही आहे, बरोबर की. मी तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड सगळं शिकवणार आहे, फक्त बेसिक इथं घ्यायचं आहे, तो घ्यावाच लागणार आहे. उदाहरण इथं चेक करून घ्या वर्बचे. शी राईट्स मी अ लेटर डेली आहे, ते इथं काय दिलेलं आहे, राईट्स, हे एक वर्ब आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही कसं काय ओळखणार, मी म्हणत आहे सध्या की हा वर्ब आहे तर वर्बच आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, हा वर्बच आहे. ठीक, 2 दिवसाच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या लेक्चरमध्ये तुम्ही म्हणसाल की हो सर हे वर्बच आहे. पण कला ही टोल्ड मी धिस. आता मला सांगा इथे काय दिलेलं आहे, टोल्ड कशापासून बनलेला आहे बेटा, तो टेलपासून. हे सगळं काय वर्बच आहे. तुम्हाला पहिल्या सेंटेन्समध्ये शी राईट्स मी अ लेटर डेली, ती मला दररोज काय लिहिते, पत्र लिहिते. आता ती पत्र नाही लिहित, आता मेसेज करते ती. आता समजून घ्या, इथं राईट्स हे काय माझ्यासाठी वर्ब आहे, राईट्स काय इथं वर्ब आहे, आणि तो एक क्रियापद आहे.
त्याच्यामध्ये ॲक्शन दिसते, आपल्याला लिहिण्याची ॲक्शन दिसते. इथं बघा टेल पासून टोल्ड बनलेलं आहे, इथं पण आपल्याला ॲक्शन दिसत आहे. तर समजून घेऊ आपण की वर्ब मध्ये काय दिसते, एक ॲक्शन दिसते. ठीक आहे, ठीक आहे. याला चेक करून घ्या तुमच्या वहीमध्ये. आता हे जे सगळं मी दिलेलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, त्या नोट्सवरती तुम्हाला ते फिल करायचं, भरायचं आहे. पण का हे बघा, चेक करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा इथं काय दिलेलं आहे, ॲडवर्ब. आता बघा ॲडवर्ब म्हणजे काय होतो, आपण वर्ब चेक केलेलं आहे. वर्ब म्हणजे ॲक्शन किंवा स्टेट म्हणू शकतो. ॲडवर्ब म्हणजे काय की मी काय करतो की हा जो ॲडवर्ब आहे ना याला कट करून टाकतो इथून. बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ काय झालं, ॲड वेगळं करतो आणि वर्ब वेगळा करतो. ॲडचा अर्थ काय होतो बेटा, ॲडिंग करणे. काय करणे इथं, ॲडिंग करणे. मोर आहे की नाही, म्हणजे जास्तीचं. अबाउट कोणाबद्दल, तर वर्ब बद्दल, ॲडजेक्टिव्ह बद्दल आणि कोणाबद्दल, ॲडवर्ब बद्दल. म्हणजे ॲडवर्ब हा असा घटक आहे जो वर्ब बद्दल पण एक्स्ट्रा माहिती देतो, जो ॲडवर्ब बद्दल पण एक्स्ट्रा माहिती देतो आणि जो कोणाबद्दल, ॲडजेक्टिव्ह बद्दल पण काय देतो, एक्स्ट्रा माहिती देतो. डेफिनेशन चेक करून घ्या. ॲन ॲडवर्ब क्वालिफाईज अ वर्ब अँड ॲडजेक्टिव्ह अँड अनदर ॲडवर्ब. म्हणजे ॲडवर्ब हा असा घटक आहे जो वर्ब बद्दल एक्स्ट्रा माहिती देणारच आहे. त्याच्यानंतर जर बघितलं ॲडजेक्टिव्ह जो नाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती देतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो, तो ॲडजेक्टिव्ह बद्दल पण एक्स्ट्रा माहिती देणार आहे. आणि इथे जर चेक केलं आपण, जो सेंटेन्समध्ये अनदर ॲडवर्ब आहे, म्हणजे आणखीन कोणता तरी एखादा ॲडवर्ब जर असेल त्याच्याबद्दल पण एक्स्ट्रा माहिती देतो, त्यालाच काय म्हटलं जाते, ॲडवर्ब असे म्हटले जाते. आता चेक करा, एक्झाम्पलद्वारे आपण ते समजून घेऊया. काय दिलेलं आहे इथं, आलिया सिंग्स ब्युटिफुली. आता मला सांगा वर्ब काय आपल्याकडे, सिंग्स. त्याच्यानंतर शी इज व्हेरी क्लेवर स्टुडंट. नंतर दिलेलं आहे आय राईट व्हेरी काय रे, ब्युटिफुली. समजून घ्या मित्रांनो की इथं ब्युटिफुली जर बघितलं ना, तर आता मी जर म्हटलं की ब्युटिफुली हे काय, कोणाबद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे, तर सगळेजण म्हणतील आल्याबद्दल, कारण की आल्याच आपल्याला ब्युटिफुल वाटते. बरोबर आहे की नाही. पण ते आल्याबद्दल बोलल्या जात आहे का, नाही. आलिया सिंग्स ब्युटिफुली, तर आलिया गाते, म्हणजे आलिया सुंदर दिसते असं नाही म्हणायचं आहे त्याला. त्याला म्हणायचं आहे की आलिया सुंदर गाते. मग सुंदर हा जो वर्ड तिथं आलेला आहे, ब्युटिफुली जो हा वर्ड तिथं आलेला आहे, हा कोणासाठी आलेला आहे, तर तो सिंगसाठी आले, ना की आलियासाठी आलेला आहे. मग सिंगसाठी जर आले असेल तर हा वर्ब आहे. याच्याबद्दल जर एक्स्ट्रा बोलत असेल तर हा काय झाला, माझ्यासाठी ॲडवर्ब झाला. काय झाला बेटा, तो ॲडवर्ब. ॲडजेक्टिव्ह होणार का, तो नाही. बरोबर आहे, तो काय झाला माझ्यासाठी, ॲडवर्ब. त्याच्यानंतर चेक करा, शी इज व्हेरी क्लेवर स्टुडंट दिलेलं आहे. आता मला काय म्हणायचं आहे, मी जर असं म्हटलं शी इज अ क्लेवर स्टुडंट, व्हेरी आणला नाही तर याचा अर्थ तुम्ही मला सांगा, क्लेवर हे माझ्यासाठी काय असणार आणि स्टुडंट हे काय असणार. स्टुडंट हे नाउन आहे बेटा, स्टुडंट काय आहे, नाउन. नाउन बद्दल जो एक्स्ट्रा बोलतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, ॲडजेक्टिव्ह. आणि जो ॲडजेक्टिव्ह बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतो त्याला काय म्हणतो मी, ॲडवर्ब. त्याला काय म्हणणार मी, ॲडवर्ब. तुम्हाला कळलेलं नाही ते मी परत रिपीट करतो. शी इज व्हेरी क्लेवर स्टुडंट. मी म्हटलं ती एक हुशार विद्यार्थिनी आहे. क्लेवर हा वर्ड कोणाबद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे, स्टुडंट बद्दल. म्हणजे क्लेवर हा माझ्यासाठी काय झाला, ॲडजेक्टिव्ह झाला. हुशार तर आहे पण ती खूप हुशार आहे, याचा अर्थ मला सांगा, व्हेरी हा काय करत आहे, या ॲडजेक्टिव्ह बद्दल, म्हणजे स्टुडंट बद्दल नाही बोलत आहे. आता तो व्हेरी काय म्हणत आहे, खूप हुशार, खूप हुशार. याचा अर्थ काय होत आहे, क्लेवर बद्दल तो एक्स्ट्रा माहिती सांगत आहे. म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह आहे क्लेवर माझ्यासाठी, आणि त्याच्याबद्दल जर बोलत असेल तर व्हेरी माझ्यासाठी काय होणार, ॲडवर्ब होणार. आणि क्लेवरला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून याच्या अगोदरच्या घटकामध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चेक करा, आय राईट व्हेरी ब्युटिफुली. आता मला सांगा, ब्युटिफुली हे ऑलरेडी काय आहे, काय ॲडवर्ब आहे वरती सेंटेन्समध्ये. म्हणजे मी म्हटलं आय राईट ब्युटिफुली, तर तो काय होणार, ॲडवर्ब होणार. त्याच्यानंतर जर बघितलं व्हेरी ब्युटिफुली, बरोबर आहे, मी सुंदर लिहितो पण मी खूपच सुंदर लिहितो. खूप हा काय करत आहे, सुंदरबद्दल एक्स्ट्रा माहिती देत आहे. सुंदर हे काय ऑलरेडी, तर ते ऑलरेडी तिथे काय असणार, ॲडवर्ब आहे. म्हणजे असं म्हणू शकतो हा जो व्हेरी आहे की नाही, या ॲडवर्बबद्दल, म्हणजे हा ऑलरेडी ॲडवर्ब आहे बेटा, याच्याबद्दल अजून हा एक्स्ट्रा माहिती देत आहे. परत हा काय झाला, ॲडवर्ब. म्हणजे आपण हे इथं एस सांगितलं की ॲडवर्ब काय करतो, ॲडिंग करत असतो, वर्बबद्दल पण ॲड करत असतो. या पहिल्या सेंटेन्समध्ये दिसून आलं. दुसरी गोष्ट जर बघितलं तर तो ॲडजेक्टिव्हबद्दल पण एक्स्ट्रा माहिती देतो, ह्याच्यामध्ये दिसून आलं. त्याच्यानंतर जर बघितलं ॲडवर्बबद्दल, अनदर ॲडवर्बबद्दल पण तो एक्स्ट्रा माहिती देतो. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, ॲडवर्ब म्हणू शकतो. आता सेंटेन्समध्ये चेक करून घ्या. एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, गो, प्ले, सिंग, इट, राईट. मग हे काय आहे, तर हे एक वर्ब आहे. हे याच्यामध्ये काय दिसते आपल्याला, ॲक्शन दिसते. गो जाण्याची, प्ले खेळण्याची, सिंग गाण्याची, इट राईट
ठीक आहे. हे याच्यामध्ये काय दिसते बेटा आपल्याला ॲक्शन दिसते, पण ती ॲक्शन कशी होत आहे. गो पण कसा फास्ट, कसा रे फास्ट. प्ले पण कसा वेल, त्याच्यानं सिंग पण कसं ब्युटिफुली. इट पण कसं प्रॉपरली, त्याच्यानं राईट पण कसं करेक्टली. आता एक गोष्ट समजून घ्या की ॲडवर्ब जे आहे समजा मी म्हणत आहे 99% मध्ये 1% सोडू. 99% मध्ये काय होतं की ॲडवर्ब जे आहे समजा त्याच्या शेवटी म्हणजे आपण म्हणू शकतो जर बघितलं सफिक्स एलवाय असते. एलवाय असते म्हणजेच काय की याच्या एंडिंगला कुठं असते एलवाय. बघा इथं ब्युटिफुली, प्रॉपरली, करेक्टली काय असतं बेटा ॲडवर्बच्या शेवटी काय असते एलवाय असते. पण 100% आहे का ती गोष्ट तर नाही, कारण की प्रत्येक ॲडवर्बला एलवाय जोडेलच अशी तिथं गॅरंटी नाही आहे. समजून घ्या इथं एलवायला येणार का नाही. इथं चेक करा गो आपण फास्टली म्हणतो का, गो फास्टली. त्याच्यानंतर जर बघा प्ले वेलली असं लिहितो का आपण, नाही. तर इथं काय दिलेलं आहे फास्ट वेल, हे पण काय बेटा ॲडवर्ब आहे. गो पण कसा रे फास्ट, खेळ पण कसा खेळ चांगला खेळ वेल खेळ. मग इथं जर बघितलं तिथं काय दिलेलं आहे वेल आहे फास्ट आहे. इथं बघा सिंग पण कसं ब्युटिफुली, इट पण कसं रे प्रॉपरली, राईट पण कसं करेक्टली. मग आपण जेव्हा समजा घरी जेवण करतो ठीक आहे, आपण लवकर लवकर जेवण करण्याचा जाण्याचा प्रयत्नामध्ये असतो. मग घरचे लोक आपल्याला सांगत असतात जेवण कर भाऊ, प्रॉपरली जेवण कर, आरामात जेव, बरोबर आहे की नाही. मग इथं लक्षात ठेवायचं प्रॉपरली आहे की नाही. या इट बद्दल काय सांगत आहे तो एक्स्ट्रा माहिती देत आहे, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, काय म्हणू शकतो ॲडवर्ब म्हणू शकतो. पॉईंट क्लिअर का, ठीक आहे. हा झाला आपल्यासाठी ॲडवर्ब, ठीक आहे. चेक करून घ्या याला, आपण समोर जाऊया. ओके चल समजून घ्या. इथं काय दिलेलं आहे आपल्याला प्रिपोजिशन. प्रिपोजिशन आता बघा परत प्रिपोजिशन या वर्डमध्ये त्याचं मिनिंग दडलेलं आहे. समजून घेऊ आपण प्रिपोजिशन काय होतं. प्रीला वेगळं करतो आणि पोजिशनला वेगळं करतो. प्री म्हणजे तुम्हाला माहित आहे आधी. प्री म्हणजे काय रे आधी, किंवा आपण म्हणू शकतो पूर्वी. आपण म्हणतो ना पूर्व परीक्षा, प्री एक्झाम, म्हणजे लक्षात ठेवायचं प्री म्हणजे आधी किंवा पूर्वी. पोजिशन म्हणजे जागा घेणे किंवा स्थिती घेणे. जागा घेणे किंवा काय म्हणू शकतो आपण स्थिती घेणे. मग असा वर्ड आहे किंवा असा एखादा शब्द आहे जो पोजिशन घेतो, जागा घेतो आपली, पण कुठं जागा घेतो तो प्री घेतो, आधी घेतो, पूर्वी घेतो, त्यालाच आपण प्रिपोजिशन म्हणणार. मग कोण आहे त्याच्यामध्ये बघा इथं अ प्रिपोजिशन, किंवा आपण असंही बनवू शकतो की प्रिपोजिशन हा असा वर्ड आहे की अनदर जे वर्ड आहे सेंटेन्समध्ये त्याच्यासोबत तो लिंक करतो, बरोबर आहे की नाही. जसं मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो एक सेंटेन्स, म्हणजे तुम्हाला ते क्लॅरिटीने समजेल. एखादं वाक्य आहे की पक्षी झाडावर बसतो, पक्षी झाडावर बसतो. पण मी म्हटलं पक्षी झाडा बसतो, हा सेंटेन्स कंप्लीट आहे का नाही, कारण की तो वर जो शब्द आहे की नाही, वर त्याच्यामध्ये झाडावर, झाडाला लागून जो वर शब्द आलेला ना, तो काय करत आहे झाडला आणि ते बसतो याला लिंक करत आहे, जोडत आहे. पण मी जर असं म्हटलं की पक्षी झाडा बसतो, सेंटेन्स चुकीचा आहे तो. मग तसेच जर बघितलं तर इंग्लिशमधले पण आपण म्हणू शकतो काही प्रिपोजिशन आहे जे काय करतात ते लिंक करतात. समजून घ्या, हे अ प्रिपोजिशन इज अ वर्ड यूज टू लिंक नाउन कोणासोबत, प्रोनाउन सोबत, किंवा इथं काय दिलेलं आहे फ्रेजेस टू अदर वर्ड्स विदिन अ काय सेंटेन्स. सेंटेन्समध्ये नाउन सोबत, प्रोनाउन सोबत किंवा अनदर वर्ड सोबत हे काय करतात लिंक करण्याचं काम करतात, त्यालाच काय म्हटलं जाते प्रिपोजिशन म्हटलं जाते. आता इथे समजून घ्या ना, शी लिव्ज अमरावती असं जर मी म्हटलं, ती अमरावती राहते, पण आपल्याला अमरावतीत करावं लागेल ना, ती अमरावती राहते, हे सेंटेन्स चुकीचं आहे. मग याच्यामध्ये जर चेक केलं तर इन तिथं आणावं लागणार, आपल्याला इन आणावं लागणार. ठीक आहे, चेक करून घ्या प्रिपोजिशनमध्ये कोण कोण आहे. इन, ऑन, ॲट, बिसाइड, सिन, सिन्स, टिल, ड्युरिंग, बाय, विदिन, इनटू, अपॉन, विदाउट, हे सगळे तिथे प्रिपोजिशन आहे. मग सर हे आपण कधी शिकणार आहे, तर आपण डिटेलमध्ये जेव्हा व्हिडिओ चालू होणार आहे आपला, किंवा समोरचा जे समजा बी पार्ट येणार आहे, पार्ट 2 जेव्हा येणार आहे, तर याच्यामध्ये सगळं सविस्तर आपण पाहणार आहे. आपण याचं इंट्रोडक्शन बघत आहे. ओके चला समोरचा पॉईंट समजून घ्या. चेक करा इथं काय दिलेलं आहे, शी लिव्ज आहे की इन काय रे अमरावती. मग अमरावतीच्या अगोदर पोझिशन कोणी घेतली इन, मग इन माझ्यासाठी काय झालं बेटा प्रिपो झाला. काय झाला तो
प्रिपोज झाला म्हणजे प्रिपोजिशन झालं. ही सॅट ऑन अ टेबल. अ टेबल परत काय झाला, एक नाऊन आहे. आपण काय दिसतो रे नाऊन. मग याच्या अगोदर यानं काय घेतलं, आपली पोझिशन घेतली. लक्षात ठेवायचं ऑन हे पण काय असेल माझ्यासाठी प्रिपोजिशन आहे. त्यानंतर सेंटेन्समध्ये चेक करा. वी प्लेड काय दिलेलं आहे टिल 6 o'clock. मग 6 o'clock पण काय असणार माझ्यासाठी, काय असणार तो प्रिपोजिशन असणार. म्हणजे सगळं आपण डिटेलमध्ये इथे चेक करू शकतो की प्रिपोजिशन फक्त हा असा वर्ड आहे की बाकीच्या वर्डला तिथं काय करतो, लिंक करतो. नाउन, प्रोनाउन आणि फ्रेजेस यांना काय करतो, तो लिंक करतो. त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रिपोजिशन म्हणणार आहे. पॉईंट क्लिअर. ओके, चला समोर जा तुम्ही पण चला. काय दिलेलं इथं, कंजंक्शन. काय दिसतं इथं, कंजंक्शन. कंजंक्शन काय आहे सर, बघा. कंजंक्शन जर बघितलं, मी काय करतो इथं, कंजंक्शन मधला कन वेगळं करतो आणि जंक्शन वेगळं करतो. जंक्शनचा अर्थ तुम्ही बऱ्याच स्टेशनवर तिथं लिहिलेलं ऐकलं असेल किंवा बघितलं असेल. जंक्शन, पुणे जंक्शन, मनमाड जंक्शन, त्याच्यानंतर इथं नागपूर जंक्शन, इकडं आमच्याकडे बडनेरा जंक्शन. काय आहे, जंक्शन आहे. जंक्शन म्हणजे काय असतो की हा जॉईन करत असतो. काय करत असतो बेटा, जॉईन. कारण की मला सांगा, एखादा स्टेशन आहे, छोटा स्टेशन आहे, तिथं बऱ्याच ट्रेन तिथं थांबतात का, नाही. पण एखादा मोठा स्टेशन आहे ज्याचं नाव जंक्शन आहे, तिथं बऱ्याच ट्रेन थांबतात. दुसऱ्या स्टेशनला तिथं काय करतात, ते जॉईन करतात. त्यालाच काय म्हटलं जाते, कंजंक्शन म्हटलं जाते. म्हणजे काय की ते जोडणारे असतात. मग जंक्शन काय करत असतो, जॉईन करतो. काय जॉईन करतो सर, तो वर्ड्स. काय जॉईन करतो, सेंटेन्स. काय जॉईन करतो रे, तर आपण म्हणू शकतो फ्रेजेस. मग कंजंक्शन हा असा वर्ड आहे की तो सेंटेन्सला जॉईन करतो, दोन वर्ड्सला जॉईन करतो, दोन सेंटेन्सला जॉईन करतो, दोन फ्रेजेसला जॉईन करतो. त्यालाच मी काय म्हणणार बेटा, कंजंक्शन म्हणणार. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं तुम्ही तो सैराट मूवी बघितला असाल, त्याच्यामधला जो तो लहान कार्टून आहे, तो तिथं जंक्शनचं कार्य करतो. बरोबर आहे की नाही. तो क्रीम खाणारा, बिस्किटमधला क्रीम खाणारा, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये जर बघितलं ना, तर तो काय करत असतो, तो आरची दिदी आणि परशादादाला जोडण्याचा प्रयत्न करतो. आरची दिदी परशादादानं असं सांगितलं, परशादादा आरची दिदीनं असं सांगितलं. तो काय करत आहे तिथं, कंजंक्शनचं कार्य करत आहे. याचाच अर्थ काय झाला की तो जॉईन करत आहे. दोघांना काय करतो रे, तो जॉईन करतो. असं तुम्ही पण लहानपणामध्ये केलेच असाल, बरोबर आहे की. चेक करा इथं काय दिलेलं आहे, राहुल अँड काय दिसतोय इथं बेटा, बादल. राहुल अँड काय दिलेलं रे, बादल. मग मला सांगा, राहुलला आणि बादलला कोण जोडत आहे इथं, अँड. त्याच्यानंतर चेक करा, मयूर ॲज वेल ॲज काय रे, किरण. मयूरला आणि ॲज वेल ॲज काय रे, किरण. म्हणजेच आपण म्हणू शकतो मयूर आणि किरणला कोण जोडत आहे, ॲज वेल ॲज. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की राहुल, बादल, मयूर, किरण हे काय, एक वर्ड आहे. वर्ड एक पेक्षा म्हणू शकतो आपण, दोन हे वर्ड आहे. या दोन्ही वर्ड्सला जोडण्याचं काम कोण करत आहे, अँड, ॲज वेल ॲज. मग हे जे तुम्हाला बॉक्स करून दिलेलं आहे मी किंवा अंडरलाईन करून देत आहे, तर हे सगळे काय झाले बेटा, माझ्यासाठी कंजंक्शन झाले. याच्या खाली लिहा, तुमच्या नोट्समध्ये हे सगळं आलेलं आहे. तुम्हाला सगळं ऐकता आहे मित्रांनो. फक्त इथं लिहा की हे कंजंक्शन आहे, हे पण काय सर, कंजंक्शन आहे. पॉईंट क्लिअर का रे. चला. शी रॅन फास्ट बट शी मिस द ट्रेन. आता मला सांगा, ती जोरात धावली पण तिची ट्रेन काय झाली रे, मिस झाली. तिने ट्रेन काय केली, मिस केली. याचा अर्थ काय, इथं दोन सेंटेन्स आहे मित्रांनो. हा पहिला सेंटेन्स आहे, त्याच्यानंतर शी मिस द ट्रेन हा सेकंड सेंटेन्स आहे. कशाने जोडलेला आहे, बटने. बट माझ्यासाठी काय झाला, कंजंक्शन. कारण की कंजंक्शन दोन सेंटेन्स पण जोडतो. वर्ड्स तर जोडतोच तो, शब्द तर तिथं जोडतच असतो, पण दोन वाक्य पण जोडण्याचं काम करतो. त्याला आपण काय म्हणणार आहे, कंजंक्शन. आय नो व्हॉट शी इज काय रे, डुईंग. मग मला सांगा, परत हा आय नो दिसतो आणि शी इज डुईंग आणि कशाने जोडत आहे, व्हॉट इथं प्रश्न विचारण्यासाठी आलेला आहे का, तर नाही. तर व्हॉट इथं कशासाठी आलेला आहे मित्रांनो, तर तो कंजंक्शनचं कार्य करत आहे. तिथं तो क्वेश्चन विचारत आहे का, नाही, हे समजून घ्यायचं आहे. मग इथं व्हॉट काय आहे, तर हे कंजंक्शन आहे सर. इथं काय, तो कंजंक्शन. आपल्याला थोडं चेक करायचं आहे. त्याच्यानंतर बाय, यू कॅन हॅव टी ऑर काय दिलेलं आहे, कॉफी. बरोबर आहे की नाही. मग आपण जेव्हा समजा चहा कॉफी घेण्यासाठी जात असतो, मग आपण विचारतो ना, काय घेशील भाऊ, तू चहा घेशील, कॉफी घेशील. मग पेमेंट जर आपण देत असेल तर एकच चहा घे, कटिंग कर त्याला, बरोबर आहे. आणि आपला मित्र जर पेमेंट देत असेल तर 2 फुल कॉफी घे. पॉईंट का लागा. मग इथं काय दिलेलं आहे आपल्याला, टी आणि काय दिसतो इथं, कॉफी. या दोघांना जोडण्याचं काम कोण करत आहे, आर. आर इथं कशाचं कार्य करत आहे, कंजंक्शनचं. कशाचं कार्य करत आहे, तो कंजंक्शन. त्याच्यानंतर बघा, दो ही इज रिच आणि ही इज काय दिलेलं आहे, वाईज.
परत मला सांगा, दो परत तुम्हाला जरी तो एका साईडला दिसत आहे, स्टार्टिंगला दिसत आहे, सगळे सगळे कंजंक्शन मधामध्ये आहे, मग हे दो कसं काय साईडला आणि कंजंक्शनचं कार्य कसं करत आहे तो, तर समजून घ्या. असं काही नाही की तो मधामध्येच पाहिजे म्हणून, ठीक आहे. स्टार्टिंगला पण असू शकतो की दो जो आहे समजा या दोन सेंटेन्सला जोडत आहे, दो ही इज काय रिच आणि ही इज काय रे वाईज, असा तो सेंटेन्स तिथं बनलेला आहे. म्हणजे दो तिथं कशाचं वर्क करत आहे, कंजंक्शनचं वर्क करत आहे. ह्या सगळ्या सेंटेन्समध्ये जे आपण अंडरलाईन करून दिलेलं आहे ते समजून घ्यायचं मित्रांनो. ते सगळे काय असेल माझ्यासाठी कंजंक्शन आहे. इथं चेक करून घ्यायचं. मी तुम्हाला परत हे एकदा रिपीट करून दाखवतो. हे कंजंक्शन आहे और पण इथं कंजंक्शन आहे. इथं तुम्हाला लिहायचं आहे ते याच्या खाली लिहायचं आहे की हे कंजंक्शन आहे बाबा. पॉईंट क्लिअर का, येतोय तुमच्या लक्षामध्ये? ओके, चला आता समोर जाऊया आपण. आपण बघितलं नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, ठीक आहे, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि लास्ट मधला पॉईंट असेल याच्यामधला, तर इथं जर चेक केलं तर समजून घ्या रे त्याला काय म्हटलं जाते, ठीक आहे. काय म्हटलं जाते, इंटरजेक्शन. बघा इंटरजेक्शन जर बघितलं तर हे काहीच नाही. याच्यावर एक्झाममध्ये आता बरेच क्वेश्चन काय झालेले आहे, कमी झालेले आहे, कारण की रेअर तिथं क्वेश्चन दिसतात. कारण या टॉपिकवर म्हणजे तो डेड पार्ट आहे. हा पार्ट्स ऑफ स्पीचपैकी जर बघितला डेड पार्ट आहे. कारण की जास्त त्याच्यावर आपण म्हणू शकतो आयोग प्रश्न विचारत नाही, त्याच्यामध्ये नाहीच आहे काही. काय आहे सर मग त्याच्यामध्ये नाही आहे तर अ इंटरजेक्शन इज अ वर्ड विच एक्सप्रेस अ सडन, काय म्हणतात आहे त्याने, फिलिंग किंवा काय म्हणू शकतो आपण, इमोशन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो इंटरजेक्शन हा असा वर्ड आहे की त्याच्यामधले सडन आपण म्हणू शकतो आपली एक्सप्रेशन आपण तिथं व्यक्त करत असतो किंवा आपली फिलिंग आपण तिथं काय करत असतो, एक्सप्रेस करत असतो. त्यालाच काय म्हटलं जाते, कंजंक्शन इंटरजेक्शन म्हटलं जाते. जेव्हा आपण आपली फिलिंग किंवा इमोशन सडनली तिथं एक्सप्रेस करत असतो त्याला काय म्हटलं जाते, इंटरजेक्शन म्हटलं जाते. याच्यामध्ये काही वर्ड आहे बरे, ते वर्डला लक्षात ठेवायचं आहे. कारण की आयोग जेव्हा विचारतो ना तर असं काहीतरी अंडरलाईन करून देईल आपल्याला आणि विचारेल की हे काय आहे, नाउन आहे, प्रोनाउन आहे, कंजंक्शन आहे, ते इंटरजेक्शन आहे. एवढंच इथं प्रश्न बनलेला आहे, याच्यावरती प्रश्न बनलेला नाही आहे. पॉईंट समजून घ्या. काय म्हणतो तो, ओ, अर, ब्रॅवो, वा, हुर्रे, त्याच्यानंतर काय दिलं, हे, हश, बरोबर आहे की नाही. हे सगळे काय, हे सगळे कंजंक्शन आहे. आता उदाहरण जर बघितलं आपण, असं हो नाही पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही कुठंतरी रस्त्याने जात आहे, अचानक तुम्हाला ॲक्सिडेंट झालेला तिथं दिसत आहे. मग तुम्ही असं तुमची फिलिंग आणणार का, वाव किती मस्त ॲक्सिडेंट झालेला आहे, नाही. आपण तिथं काय म्हणणार, असं नाही व्हायला पाहिजे ते. म्हणजे आपलं दुःखचे शब्द आपल्या तोंडातून बाहेर निघणार. पण हे काही तुम्ही ठरवलेलं होतं का पहिले, नाही. ही जे आपली फिलिंग आहे किंवा आपला जो इमोशन आहे हे सडन बाहेर एक्सप्रेस झाला, बरोबर आहे. याचं काही असं ठरून नाही की बा तिथं ॲक्सिडेंट होणार आहे मग तिथं मी जाणार, मी त्याच्यानंतर म्हणणार, काय म्हणणार की असं नाही व्हायला पाहिजे होतं, बरोबर आहे की नाही. हे असं काही ठरून नसते. त्यालाच काय म्हटलं जाते, इंटरजेक्शन म्हटलं जाते. जसं बघा ना, शाब्बास, छितू, मग एखादा खराब वास आला आहे की नाही, आपण नाकं डोळं कसं तरी करत असतो. याचा अर्थ काय झालेला आहे की ह्या आपल्या मनामधली काय फिलिंग आहे, इमोशन आहे, तेच वर्ड इथे तुम्हाला दिसतात, ठीक आहे. आता समजून काय घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे. एखादं उदाहरण जर बघितलं आपण, ठीक आहे, क्रिकेटचं उदाहरण जर बघितलं, मग कुठला तरी तो जो बॅट्समॅन आहे तो आपल्याला माहीत आहे की शेवटचा चेंडू आहे त्याच्यामध्ये 6 रन पाहिजे आहे आणि आपला तिथं अर्शदीप आहे, बॉलर आहे तो पण, आणि त्याने 6 मारून दिलं आणि मॅच आपण जिंकलेलो आहे. मग आपण किती उडी मारणार, वाव, हे ते, बरोबर आहे की नाही. मग हे जे आपले एक्सप्रेशन आहे हे सडन तिथं निघालेले. आपल्याला माहीत होतं का की अर्शदीप 6 मारेल तिथं, नाही. काही लोकांना गॅरंटी असेल पण त्याची, बरोबर आहे की नाही. पण एक सांगत आहे की ती सडन फिलिंग आहे, आपण म्हणू शकतो. तुम्ही जे बाहेर काढलेले ते काय इमोशन आहे, याच्यामध्ये तुम्हाला असेच कीवर्ड दिसतात ना, विचारल्या जाणार काय, वाव, हश, आहे की नाही. हे काय रे, तर इंटरजेक्शन आहे. याच्यावर असा प्रश्न बनेल, ठीक आहे. पॉईंट का आला का, ठीक आहे. आपण काय केलेलं आहे मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीचपैकी सगळं तिथं जर बघितलं तर त्याच्या 8च्या 8 जिथे जाती बघितलेल्या आहे, पार्ट बघितलेला, स्पीचचे पार्ट बघितले ते 8 टाईप होते. ते नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, हे सगळं डिटेलमध्ये चेक केलेलं आहे. फक्त त्याचं तोंड ओळख केलेलं आहे, इंट्रोडक्शन तिथं दिलेलं आहे. मी अजून डिटेलमध्ये शिकलो नाही, कारण की हा जर पार्ट तुम्हाला कळला नाही, ठीक आहे, तर समोरचे पार्ट कळणार नाही. कारण की हा व्हिडिओ आपला पहिला व्हिडिओ आहे, ग्रामरचा पहिला व्हिडिओ आहे. याला तुम्ही डिटेलमध्ये बघितलंच असणार, ठीक आहे. जर मधातून तुम्ही जर हा व्हिडिओ चेक करत असाल तर याला स्टार्टिंगपासून बघा, ठीक आहे. आणि हा पहिला व्हिडिओ आहे, याच्या समोरचे व्हिडिओ याच्या नंतर बघा, ठीक आहे. हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर पहा.
सगळं तुम्हाला मी समजा काय करत आहे की टेलिग्राम चॅनलवर असेल किंवा आपल्या ॲपमध्ये असेल, या व्हिडिओची PDF ची डाटा तुम्हाला तिथे दिलेला आहे. तुम्ही तो डाउनलोड करा, चोरस करा, त्याच्यानंतर तो व्हिडिओ बघितला असेल असे तर मी कन्सिडर करतो. ठीक आहे, आपण इथं थांबणार आहे. याच्या नंतरचा पार्ट जे समजा लवकरच येणार आहे. ठीक आहे, इथं आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.